नमस्कार, मी संकेत आवटे। जर मी तुम्हाला म्हणालो मलाही 5% रिटर्न मिळाले आणि तुम्हालाही 5% मिळाले तर दोघांचे रिटर्न सेम असतील का? तुम्ही म्हणाल ऑब्व्हियसली। जर अमाउंट पण आपण सेम इन्व्हेस्ट करतोय, एसआयपी ची अमाउंट सेम आहे, वेळ सेम आहे, तीच अमाउंट म्हणजे रिटर्न सुद्धा तेच, कारण सेम रेटने मला मिळतायत ना, स्कीम सुद्धा सेम आहे। तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो दोघांचे रिटर्न वेगळे असणार। हे का मी बोलतोय? कॅल्क्युलेटर्स मध्ये काय गडबड आहे? एसआयपी कॅल्क्युलेटर्स वरून तुम्ही ठरवू शकत नाही की मला रिटर्न्स किती मिळणार, याचं लॉजिक काय आहे, रिझन काय आहे, एकदम व्यवस्थित तुम्हाला सांगतोय। हे आजपर्यंत तुम्ही कुठेही बघितलं नसेल, हे मी गॅरंटी देऊन सांगतोय। त्यामुळे मॅक्सिमम या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण प्रत्येकाला ही कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे की ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन्स कसे असतात, कसे होतात आणि हे थेरॉटिकल कॅल्क्युलेशन्स कसे असतात। आता मला बिलकुल म्हणायचं नाहीये की हे कॅल्क्युलेटर खराब आहेत, हे आहेत ते, काही टेन्शन नाहीये। कॅल्क्युलेटर व्यवस्थितच आहेत, पण जे कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेट करतात त्याच्यासोबत आपल्या रिअल लाईफ रिटर्नशी काही संबंध नसतो। बघा, याचं रिझन मी तुम्हाला दाखवतो। माझ्याकडे एक डेटा आहे। हा जर डेटा तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला कळेल, यामध्ये एक पहिला जो कॉलम आहे यामध्ये क्लिअरली इयर लिहिलेला आहे, 2023, 22, 21, 20, 19, 18, 17 वगैरे सगळं इथं तुम्हाला दिसेल, 2003, 4, 5, 6, 7। आणि इकडे बघितलात तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे सगळे महिने आहेत आणि या प्रत्येक महिन्यामध्ये निफ्टीनं केलेला परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतो। एखाद्या महिन्यामध्ये त्यांनी -5.5% रिटर्न दिले तर पुढच्या महिन्यामध्ये -0.8%, +4% रिटर्न तर 3.5% प्लस, इथं 1.5% प्लस तर इथं 0.93% प्लस, असं करत करत निफ्टीने 11.98% रिटर्न्स दिलेले आहेत। हे हिस्टॉरिकल सगळे रिटर्न्स काय सांगतात, याच्यामधून आपण काय घेऊ शकतो याचं कॅल्क्युलेशन करूयात। मी हे आकडे कॉपी करतोय आणि हे सेम आकडे मी पुढे पेस्ट करणार आहे, पण पहिला मी तुम्हाला दाखवतोय की कशा प्रकारे रिटर्न्स कॅल्क्युलेट केले जातात। बघा, मला मिळत आहेत 5.34% रिटर्न। मग याला कॅल्क्युलेट कसं केलं जातं, तर एका महिन्यामध्ये जर मला रिटर्न्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर ओव्हरऑल समजा जर मला 12% रिटर्न एका वर्षामध्ये मिळणार असतील तर याला मी डिवायडेड बाय 12 करेन, म्हणजे 1% प्रत्येक महिन्याला मला मिळणार आहे। जर मला 24% रिटर्न एका वर्षात मिळणार असतील, माझी अपेक्षा असेल, तर मी याला डिवायडेड बाय 12 करेन, म्हणजे मला उत्तर येईल 2, म्हणजे प्रत्येक महिन्याला मला 2% मिळेल। 5.34% जर मला मिळणार असतील तर प्रत्येक महिन्याला 0.45% मिळणार आहेत। याचं एक सिंपल मी कॅल्क्युलेशन तुम्हाला पुढे करून दाखवतोय, पण आता 5.34% जर मी महिन्याला 10,000 इन्व्हेस्ट करत असेल तर मला 1,23,000 रुपये मिळणार आहेत महिन्याच्या एंडला, जेव्हा पूर्ण होणार आहेत 12 महिने। जर मी याचं कॅल्क्युलेशन परत येऊन इथं केलं, 5.34% जर मी इथं चेंज केले तर मला कॅल्क्युलेटर काय दाखवेल, 5.34%, 1,23,000, सेम अमाऊंट, राईट। हीच अमाऊंट 10,000 ची एसआयपी केल्यामुळे एक वर्षात मला मिळणार आहे। इथं मी परत बी स्पेसिफिक पुढची अमाऊंट पण बघू शकता तुम्ही, 528 रुपये एक्स्ट्रा मला मिळत आहेत। हे कॅल्क्युलेशन कसं होतं, तर कॅल्क्युलेशन सिंपल वेने होतं। पहिल्या महिन्यामध्ये मी इथं 10,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहे। हे 10,000 रुपये जसे इन्व्हेस्ट होतील मला 0.45 प्रमाणे 45 रुपये पहिल्या महिन्याचे मिळणार आहेत, म्हणजेच 10,045 रुपये झाले। पुढच्या महिन्यामध्ये हे 10,000 प्लस एक्स्ट्रा माझी 10,000ची एसआयपी होणार आहे, म्हणजे 20,045 रुपयावर मला 0.45% मिळणार, म्हणजे 89 रुपये मिळतील। टोटल होतील 20,134 रुपये। परत यामध्ये 10,000 ऍड झाले, 30,134 झाले, ज्यामध्ये 0.45% मला रिटर्न्स मिळत आहेत। 134 रुपये इकडे माझे ऍड होतील प्रॉफिट अँड लॉस मध्ये, सो 30,238 रुपये मला 68 रुपये रिटर्न दिसणार आहे। यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कधीही आपल्याला स्टॉक मार्केटमधून, म्युच्युअल फंडमधून व्याज मिळत नाही। मी इथं पीएनएल हा शब्द का वापरला, तर ते रिअलाइज किंवा अनरिअलाइज, म्हणजे एक तर अनरिअलाइज असतील म्हणजेच मी बुक केलेला नाही, जेव्हा मी त्याला सेल करेन तेव्हा मला पैसे मिळतील, यालाच म्हणतात रिअलाइज्ड। अनरिअलाइज म्हणजे काय, मला हायपोथेटिकल आकडे दिसत आहेत, मी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, त्याचे आज झाले 20 लाख रुपये, म्हणजे माझे पैसे डबल झाले, बट माझ्या हातात आलेले नाहीत। हे फक्त मला दिसत आहेत, हे हायपोथेटिकल रिटर्न्स आहेत। एवढं तुमच्या डोक्यामध्ये पिक्चर क्लिअर असायला पाहिजे। याच्या पुढे जाऊन जेव्हा मी याला सेल करेन तेव्हा माझ्या हातामध्ये 20 लाख रुपये आले, हा झाला रिअलाइज्ड गेन आणि हा झाला अनरिअलाइज्ड प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट। बट या केसमध्ये हे सगळे अनरिअलाइज आहेत। असंच वाढत वाढत माझी अमाऊंट होईल 1,23,528 रुपये, म्हणजेच 1,23,528 होण्यासाठी मी इन्व्हेस्ट केले होते 1,20,000 रुपये, म्हणजे 3,528 रुपये मला एक्स्ट्रा मिळाले। बट हे रिटर्न्स किती झाले, 5.34%।
पण जसं मी तुम्हाला म्हणालो होतो, जर माझे रिटर्न्स मागे पुढे झाले, फॉर एन एक्झाम्पल मी इथे काही कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत, यांना फक्त मी अनहाईड करतोय जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. 2022चे मी आकडे घेतले. इकडे 2022 जर तुम्ही बघितलं तर 0.9 नंतर -3.46, 4.33 हे प्लसमध्ये आहेत. असे सेम आकडे मी 4.33 प्लसमध्ये वगैरे हे सगळे घेतले आणि इथं पेस्ट केले. जसं तुम्ही इथं बघितलं होतं की फिक्स रिटर्न मला मिळत होते. ॲक्च्युली मार्केटमध्ये फिक्स रिटर्न कधीच नसतात, प्रत्येक महिन्याला प्लस किंवा मायनस होत असतं. रोज मार्केट अप अँड डाऊन होत असतं. जसं पॉझिटिव्ह रिटर्न मिळतात तसे मायनस सुद्धा रिटर्न मिळतात. हे कन्सिडर यामध्ये केलेलं नव्हतं. बट आपण रिअल लाईफ एक्झाम्पल घेतोय. 2022 मध्ये प्रत्येक महिन्याला काय झालं होतं, निफ्टीचा परफॉर्मन्स कसा होता हे आपण कॅल्क्युलेट केलंय. आणि इथं आपण अज्युम करतोय की निफ्टीचे जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते आपण यामधून करतोय. इंडेक्स फंडमध्ये करतोय. बघा टोटल इंडेक्स, इथं आपण काय केलं होतं, टोटल कॅल्क्युलेटरवरून जे रिटर्न मिळणार होते ते हे मिळाले. आता ऍक्च्युअल इंडेक्सने किती दिले हे आपण बघतोय. भले इंडेक्सने सेम रिटर्न दिले 5.34, या सगळ्याची जर टोटल कराल, ॲव्हरेज कराल तर तुम्हाला 5.34च मिळेल. इथे सुद्धा आपण 5.34च ठेवलं होतं. पहिल्याच महिन्यामध्ये -0.9% रिटर्न, म्हणजे 9 रुपये माझा लॉस झाला. 9,991 रुपये शिल्लक राहिले. यामध्ये परत मी 10,000 ऍड केले, 19,299 झाले. परत मला 3.5% ऑलमोस्ट लॉस झाला. 692 परत माझे मायनस झाले. असं करत करत मी पुढे तिसऱ्या महिन्यात पॉझिटिव्ह मध्ये आलो. रिझन बिहाइंड दॅट 4.33% मला प्लस रिटर्न मिळाले, कारण निफ्टीने परफॉर्मन्स चांगला केला म्हणून मला चांगले रिटर्न्स मिळाले. या केसमध्ये मी 30,568 रुपये आज माझ्या हातामध्ये आहेत. पुढच्या महिन्यामध्ये परत माझा लॉस झाला, 39,000 झाले. परत 3% मायनस, परत 48,000. तर तुम्ही म्हणाले हे वाढतायत का? वाढतायत. याचं रिझन आहे की मी 10,000 प्रत्येक महिन्याला यात ऍड सुद्धा करत चाललोय. हे पण लक्षात घ्या. जरी लॉस झाला तर तो त्यातून मायनस होतो. यातून 1,500 रुपये मायनस होणार आहेत आणि 10,000 रुपये ऍड होत जाणार आहेत. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. आता ज्या लोकांना थोडंसं डोक्याच्या वरनं जात आहे, आय डोंट थिंक सो की डोक्याच्या वरून जाण्यासारखं काही आहे. मल्टिपल वेळेला बघू शकता. जरी तुम्हाला अति मॅथमॅटिक्समध्ये घुसायचं नसेल तर याचं एक कन्क्लुजन मी सांगणार आहे. याचा वापर कसा करायचा हे पण मी सांगणार आहे. पण डायरेक्ट सोल्युशन सांगण्यापेक्षा पहिला त्याचा बेस तुम्हाला कळायला पाहिजे की आपण ती ट्रिक का वापरतो, काय रिझन आहे ती ट्रिक वापरण्याचं, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला कळेल -4.85%. पण एक गोष्ट मला आता विचारायची आहे. इथं पण मला 5.34% मिळत आहेत, कॅल्क्युलेटरमध्ये पण 5.34% मिळत आहेत, पण रिटर्न इथं 1,23,000 आणि इथे 1,26,000. एवढा जास्त डिफरन्स का? गुंतवणूक माझी 1,20,000ची आहे, पण इथं मला नेट प्रॉफिट मिळालं 3,528 रुपये, पण इथं 6,062 रुपये. हा दोन्हीतला एवढा मोठा डिफरन्स का आहे? ऑलमोस्ट तुम्ही म्हणू शकता डबल डिफरन्स आहे, 45%पेक्षा जास्त. यामागे रिझन काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. याचं मेन रिझन आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ पॉज करून सांगायचं आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला आत्ता सांगतोय. बघू शकता, ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करायला काहीच हरकत नाही. पण मी जे उत्तर आता देतोय ते लक्षपूर्वक आहे का? कारण याचा वापर करून आपण काही स्मार्ट डिसिजन घेणार आहोत. ते कसं हे मी पुढे सांगणारच आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर समवेअर अराउंड माझी 10,000ची इन्व्हेस्टमेंट झाली, पण यामध्ये मला लॉस झाला. इथे जवळपास माझी परत 10 आणि 10 20,000ची इन्व्हेस्टमेंट झाली, तर परत लॉस झाला. पण इथं मात्र मला प्रॉफिट झालेलं आहे. राईट. सो लॉस माझा कमी, प्रॉफिट मात्र जास्त. इथं परत माझी अमाऊंट वाढली आणि लॉस जो झाला तो 2%, म्हणजे 800 रुपये लॉस आहे. लॉस वाढला, पण इथं परत मला लॉस झाला तो 1,500 रुपयांचा झालेला आहे. जी ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू दिसते ना तुम्हाला, ती लॉसवाली व्हॅल्यू आहे, आणि ज्याला ब्रॅकेट नाही ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. सो इथे परत मला लॉस झाला 2,800 रुपयांचा, ह्यूज लॉस. पण त्यानंतर इथं जो 8%चा डायरेक्ट प्रॉफिट झाला ना, तो 55,000 रुपयांवर झाला. त्यामुळे मला 5,709 रुपयांचं डायरेक्ट प्रॉफिट झालेलं आहे. प्रॉफिटचे आकडे मोठे दिसत आहेत. अगेन मला 2,800 रुपयांचा प्रॉफिट, पण इथं अगेन 3,523 रुपयांचा लॉस. पण इथे प्रॉफिट मात्र परत 5%. आता 5% कशाच्या? 90,000च्या 5%. म्हणून मला इथं 5,393 रुपयांचं नेट प्रॉफिट दिसतं. सेम गोष्ट तुम्ही एकदा चेक करू शकता, मी तुम्हाला दाखवतो. इथे बघा 3.5% एक्झॅक्ट अमाऊंट आहे, आणि इथं सुद्धा समवेअर अराउंड 3.5% आहे. पण या 3.5%ची व्हॅल्यू 2,800 होते, आणि या 3.5%ची व्हॅल्यू 692 होते. रिझन काय? तर ही रिझन आहे की इथं जी अमाऊंट आहे ती कमी आहे आणि ही अमाऊंट आहे ती मोठी आहे. म्हणजे काय? जशी अमाऊंट माझी मोठी होत गेली तसे माझे रिटर्न्स कमी किंवा जास्त होण्याचं प्रमाण मोठं होत गेलं. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर प्रॉफिट
मोठे होत गेले, म्हणून मला इथे चांगले आकडे पाहायला मिळाले. आता याला अजून आपण स्मार्टली कसं वापरू शकतो बरं, तर याला एक स्मार्ट आयडिया मी तुम्हाला देतोय. व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. इथं जर तुम्ही बघितलं तर मला मायनस दिसतो, राईट. त्यानंतर पुढच्या महिन्यात मी विचार केला, अरे यार निफ्टी तर खाली जातोय, काय करायचं. यावर तुम्ही स्मार्ट डिसिजन घेऊ शकता. बघा, जर मला निफ्टी मायनस दिसतोय किंवा माझा ओव्हरऑल फंड खाली जाताना दिसतोय, याचाच अर्थ एनएव्ही डाऊन होताना दिसतोय. जसं तुम्ही बघू शकता, हा रिचमीचा प्लॅटफॉर्म आहे. इकडे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, एनएव्ही तुम्हाला दिसतो 109, 100, 98, 97, 95, 10, 15, 17, 18, 25, 30 एनएव्ही प्रत्येक स्कीमचा वेगळा असतो. या स्कीम मध्ये जो एनएव्ही आहे तो आजच्या महिन्यापेक्षा जर पुढच्या काही दिवसानंतर मला डाऊन दिसला तर मी तिथं एक्स्ट्रा फंड ऍड करणार. यावर मी एक स्मार्ट डिसिजन घेणार. कोणता स्मार्ट डिसिजन असेल, तर जेव्हा मला मार्केट खाली आलेलं दिसेल, फॉर एन एक्झाम्पल इथं मला -3% रिटर्न दिसत आहेत, मी सिम्पली इथे 10,000 रुपये एक्स्ट्रा ऍड करेन. बघा, प्लस मी करतोय 1 2 3 4 10,000 रुपीज मी इथं ऍड केले. इथं मार्केट प्लसमध्ये आहे, मी काहीच ऍड करणार नाही. इथं मार्केट मला मायनसमध्ये दिसतं, म्हणून मी इथं अगेन 10,000 रुपये ऍड करणार आहे. 2 वेळा मी ऍड केले. परत मी इथे ऍड करू शकतो जर मला मार्केट मायनसमध्ये दिसतं तर. टोटल मी 30,000 रुपये यामध्ये ऍड केले. 1,58,380 रुपये मला इथे दिसत आहेत. पण जर तुम्ही हा डिफरन्स बघितला, मी यातून माझे 30,000 परत मायनस करतोय, जर हे आकडे तुम्ही बघितले तर 1,28,380 रुपये, म्हणजे अगेन 2,000चा डिफरन्स आपल्याला पडलेला दिसला, कारण आपण जेव्हा मार्केट पडलं होतं तेव्हा इन्व्हेस्टमेंट केली. एक सिंपल फंडा तुम्ही वापरायचा आहे. जेव्हा जेव्हा मार्केट तुम्हाला डीपवर दिसेल तेव्हा ही इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. बरं, यासाठी एक्सपर्टीजची गरज असते, ती एक्सपर्टीज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. ओव्हरऑल मार्केटमध्ये जर तुम्ही अनालिसिस केलं तर बरेच मोठमोठे प्लेयर जर तुम्ही बघितले तर त्यांच्याकडे फक्त म्युच्युअल फंड आहेत, पण फक्त म्युच्युअल फंडच्या स्कीम दिसतात आणि कुठल्या तरी स्कीममध्ये आपण डोळे झाकून इन्व्हेस्ट करतोय. याला काहीच अर्थ नाही. काहीतरी रिसर्च आपल्याकडे असायला पाहिजे, काहीतरी एक्स्ट्रा नॉलेज आपल्याकडे असायला पाहिजे, काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे ज्यामुळे तो पोलिओ ग्रो होईल. ते आपल्याकडे नसते. कोणीतरी सांगतो म्हणून काहीतरी आपण करतो, म्हणजेच प्रॉपर गायडन्स मिळत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे जी स्कीम लॉंग टर्मसाठी बेस्ट रिटर्न देऊ शकते, ना की हिस्ट्रीमध्ये त्याने चांगले रिटर्न दिलेत. फक्त हिस्ट्री बघून इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण मेन असतात त्याचे स्टॉक. त्या स्टॉकचं अनालिसिस करणं गरजेचं असतं, जे भयंकर इम्पॉर्टंट आहे. त्यापेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही. रिचमी काय करतो, इतर प्लॅटफॉर्म सारखा नाही. फक्त तुम्हाला प्लॅटफॉर्मवर फंड्स दाखवले, तुमचं तुम्ही बाय करा, नाही. तुम्हाला आमची मदत हवी असेल, आम्ही मदत करतोय. फंड सिलेक्शनमध्ये आम्ही तुम्हाला मदत करतोय. वेळोवेळी जेव्हा मार्केट डाऊन जातं तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की सर मार्केट डाऊन आहे, इफ यू वॉन्ट, तुमच्याकडे 2,000, 5,000, 10,000, 50,000, 1 लाख जी अमाऊंट आहे तुम्ही वापरा, ॲव्हरेज करू शकता. अगेन दिस इज नॉट अ रिकमेंडेशन, एज्युकेशन पर्पजसाठी मी हे सगळं तुम्हाला सांगतोय. बी स्पेसिफिक एखादी स्कीम तुम्हाला जर असेल, तुमचं गोल असेल मला 1 करोड रुपये कमवायचे आहेत, मला एक्सपोनेन्शियल रिटर्न्स हवेत, मला मॉडरेट रिटर्न हवेत, मला शांत रिटर्न हवेत, अति जास्त धोका पण नको आहे, अति जास्त अपडाऊन पण नको आहे, मग अशा लोकांसाठी कॅटेगरी वाईज आम्ही फंड्स तुम्हाला सांगतो की कुठला फंड तुमच्यासाठी बेटर असेल, बेस्ट असेल, तुम्ही कशा प्रकारे लॉंग टर्मसाठी होल्ड करून तुमचे गोल्स पूर्ण करू शकता. ही सगळी मदत आम्ही तुम्हाला करतो. यामध्ये जी तुम्हाला मदत लागेल या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आमच्या नंबर थ्रू तुम्हाला जी मदत लागेल ती मदत केली जाईल. तुमची आताची इन्व्हेस्टमेंट किती आहे, कशी आहे, किती आहे, कुठे आहे, कधी केली आहे, काय एक्सपेक्टेशन आहेत, आता तुमचा इन्कम किती आहे, या जर डिटेल्स तुम्ही दिल्या तर तुमचे टार्गेट्स, गोल्स, कधी कधी किती अमाऊंटची तुम्हाला रिक्वायरमेंट आहे, हे सगळं जर तुम्ही आम्हाला दिलं तर आम्ही तुम्हाला सांगू की किती अमाऊंट कुठे कुठे कशी किती इन्व्हेस्ट करावी लागेल. सो हे सगळं आम्ही देतोय कम्प्लिटली फ्री. यासाठी 1ही रुपया चार्ज करत नाही. जर याच सुविधांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या नंबरला कॉल करा आणि डिटेल माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर हक्कानी प्रेमाने मॅक्सिमम लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण सगळ्यांना ही माहिती असणं गरजेचं आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.